लातूरमध्ये ट्रिपल इंजिन सरकारचे जे काय प्रचार होता तो नाकारलेला आहे लातूरकरांनी आणि मोठ्या पक्ष म्हणून जाय तो काँग्रेस पुढे आलेला आहे। मोठी ताकद जी आहे ती भाजपाने लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लावलेली होती आणि ट्रिपल इंजिन सरकार लातूरमध्ये येईल अशा प्रकारचं चित्र पाहिलं जात असताना अपेक्षेपेक्षा जास्त जे आहेत ते काँग्रेसच्या जागा आलेल्या आहेत। 22 जागांवर भाजपाला समाधान मानावं लागलेलं आहे। आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर लातूर महानगरपालिकेच्या प्रचाराची धुरा जी आहे ती भाजपकडनं सांभाळत होते। मला सांगा काय कारण आहेत पराभवाची की जागा ज्या आहेत त्या अपेक्षेप्रमाणे आलेल्या नाहीत, 22 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे? नाही, या निकालावर जर बोलायचं म्हटलं तर सर्वात पहिलं सर्व जे निवडून आले त्यांना शुभेच्छा आणि ज्यांनी काही मतांनी जे पराभूत झाले असतील त्यांना देखील त्यांनी निवडणूक लढले त्यासाठी देखील त्यांना देखील शुभेच्छा राहतील। पण या निवडणुकीचं एका ओळीत जर सांगायचं जर म्हटलं, हा जो विजय आहे हा आमचा मुद्दा होता विकासाचा आणि काँग्रेसचा मुद्दा होता भावनेचा। हा भावनेचा विकासावर विजय किंवा वर्चस्व म्हणायला काय हरकत नाही असं मला वाटतं आणि ह्या विजयातून आपण त्या ठिकाणी जे काँग्रेसने जे विजय त्यांनी प्राप्त केले शेवटच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी भावनिक मुद्दा घेऊन त्यांनी शेवटपर्यंत खाली गेलेले आहेत। ह्या भावनिक मुद्द्यांवरच त्यांनी लोकांकडे मतं मागितलेले, कधी विकासाचा मुद्दा हा त्यांनी कधी समोर घेतलेला नाही। आपण जर पाहिलं तर काँग्रेसला सुद्धा अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा येतील, त्यांना अपेक्षा होती 35 जागा येतील। भाजपला काय अपेक्षा होती, किती जागा येतील, म्हणजे भाजपच्या येणार होत्या किंवा काय गणित होती? नाही, आम्हाला निश्चितपणे वाटत होतं की आपण 38 ते 40 ते 42पर्यंत जाऊ असं आम्हाला देखील वाटत होतं। आमच्या ज्या काही जागांचा जो पराभव झालेला आहे 200-400 मताच्या डिफरन्सनी आमच्या जागा काही गेलेल्या आहेत, पण ज्या जागा आलेल्या आहेत त्या जवळपास 2000-3000 मताधिक्याने आलेल्या आहेत। वंचितची एक मोठी ताकद काँग्रेससोबत राहिल्यामुळं त्यांना या बाजूचा एक मोठा त्यांना फायदा झालेला आहे। भारतीय जनता पार्टीने जे काही आपल्या भागात जर आपण पाहिलं की त्यांच्या जागा रिटेन करण्यामध्ये काही 10-12 जागा आम्ही जे गमावल्या या भावनिक आव्हानामुळं गमावल्या आहेत असं आम्हाला देखील वाटतो। आम्ही कोणाला कारणास्तव न म्हणता ज्याच्यामध्ये आपण कमी पडलो ते आम्ही त्यात प्रयत्न करत लोकांचा विश्वास अधिक कसा कमवता येईल असा देखील आपण प्रयत्न करू। राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल जर युती करून जर भाजप लढली असेल तर चित्र काही वेगळं राहिलेलं असतं किंवा जे भाजपाचे जे बंडखोर आहेत त्यांचासुद्धा फटका भाजपला बसला असं वाटतं? नाही, ज्या भागामध्ये फक्त प्रभाग 8 असा आहे की जिथं बंडखोर नी काही मतं घेतले तेवढेच राष्ट्रवादी ही खऱ्या अर्थाने सरकारमधली बंडखोर म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे असं मला वाटते। कारण मी पहिल्या दिवशीच म्हटलं होतं काँग्रेसची बी टीम म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम करत आहे। ज्या ठिकाणी आमचे विनिंग होते त्या ठिकाणी जाणीवपूर्वक माणसं उभा करून मताचं विभाजन त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं आमच्या जिथं आता जे चर्चेतले जे बंडखोर आणि जे भाग होते त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी चांगल्या मताने निवडून आलेले आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।